परमेश्वराला नावे ठेवू नका. नमस्कार मंडळी, कसे आहात आपण? मजेत आहात ना? चला तर मग श्रोते हो, आज आपण एक नवीन कथा पाहूयात. अक्कलकोटच्या बाहेर एक श्रीरामाचे मंदिर होते. त्या मंदिरामध्ये हरिबाई नावाची एक विधवा ब्राह्मण स्त्री राहत होती. ती श्रीरामाच्या उपासनेमध्ये व भक्तीमध्ये अखंड दंग असायची. तिचे श्रीरामावर खूप प्रेम होते. नेहमी ती अभंग आणि गाणी म्हणायची. रोज सायंकाळी ती स्वामींच्या दर्शनाला जायची. ती नेहमी संतांचे अभंग बोलायची, म्हणायची, वाचन करायची. त्याच देवळात बाबा सबनीस नावाचे एक गृहस्थ वेदांतावर बोलायचे. त्यांना अहंकाराची तीव्र बाधा झाली होती. स्वामी कधीकधी लहर आली तर देवळात येऊन बसत. सेवेकरी मंडळीसुद्धा स्वामींबरोबर यायची. स्वामी मंदिरात आले की हरिबाईला फार आनंद व्हायचा. तिला असे वाटायचे की प्रभू रामचंद्रच प्रत्यक्ष मंदिरात आलेत. श्री दत्तावतारी स्वामींनी हरिबाईला श्रीरामाचे प्रत्यक्ष दर्शनसुद्धा घडवले होते. एक दिवस काय झाले तर काशीनाथ मसवडकर बाबा सबनीसांच्या प्रवचनांतर म्हणाले, गावातले स्वामी खरे तर वेडे आहेत. हजारो लोक त्यांच्या मागे का लागले आहेत ते कळत नाही. श्री दत्तावतारी म्हणून स्वतःची प्रसिद्धी करून घेतली आहे. त्यांचे चमत्कार व लीला हे सर्व खोटे आहे. हरिबाईला हे बोलणे अजिबात आवडले नाही. ती फक्त एवढेच म्हणाली, कारण नसताना तुम्ही स्वामींची चेष्टा का करीत आहात? त्याचा परिणाम चांगला होणार नाही बरं का. बाबा सबनीस आणि काशीनाथ मसवडकर वगैरे मंडळी तिच्याकडे तुच्छतेने पाहू लागली. इतक्यात एक काळाभोर लांबसडक सर्प सळसळत आला आणि बाबा सबनीसांना चावला. एकच हल्लाकल्लोळ उडाला. काय करावे ते कळेना. मसवडकरांनी बाबा सबनीसांना उचलले आणि डॉक्टरकडे गेले. दवाखाना मात्र बंद झाला होता. कोणीतरी त्यांना सांगितले की स्वामींकडे जा. मसवडकरांना लाज वाटली. काही क्षणापूर्वीच त्यांनी स्वामींची चेष्टा केली होती. परंतु सर्वांचा आग्रह झाला आणि मसवडकर बाबा सबनीसांना घेऊन स्वामींकडे गेले. स्वामी म्हणाले, मसवडकर, आम्ही ठार वेडे लोक आहोत. कशाला आमच्या मागे लागतात? समजत नाही. परंतु तुमच्या पितरांचे काय झाले? तुमचे वारकरी पोशाख व कपाळाचे टिळे विटाळलेले आहेत. स्वामींचे हे बोलणे ऐकून मसवडकर घाबरले. त्यांनी स्वामींना साष्टांग नमस्कार केला, क्षमायाचना केली व म्हणू लागले, स्वामी, आम्ही अनंत अपराध केले आहेत. त्याचे प्रायश्चित्त मिळाले. स्वामींनी बाबा सबनीसांना नुसते पाहिले. बाबा सबनीस ताडकन उठून बसले. सर्व विष नष्ट झाले होते. दोघांनाही आनंद झाला. त्यांनी स्वामींचे चरण धरले व त्या क्षणापासून ते स्वामींचे पक्के भक्त बनले. श्रोते हो, तुम्हाला कथा आवडली का? आवडल्यास कथेला लाईक व सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये जरूर सांगा. कथा ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.